रस्त्याअभावी आदिवासी महिलेचा जीवघेणा प्रवास, नवजात बाळाचा मृत्यू। तोरणमाळ केलापाणी गावात रस्ता आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे गर्भवती महिलेला वेळेत रुग्णालय गाठता आले नाही। परिणामी प्रसूती दरम्यान नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला। महिलेची प्रकृती बिघडल्याने गावकऱ्यांनी तिला बांबूच्या झोळीत ठेवून 15 किलोमीटर जंगल डोंगर पार करत 5 तास प्रवास करून तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। मी खुंबान वसावे आहे आणि केलापाणीचं आपलं तोरणमाळच्या खालच्या बाजूला केलापाणी या गावातील आहे। आम्ही परवा रात्री या महिलेचं जो ही परिस्थिती झाली होती रात्री, म्हणजे रात्री अचानक त्यांना हे त्रास व्हायला लागला आणि रात्री 12 वाजेला त्यांना हे डिलिव्हरी झाली होती आणि परिस्थिती दरम्यान बाळाचा मृत्यू झाला होता आणि त्यांना खूप त्रास होता। मग त्यांना कसं तरी रात्र काढली आणि सकाळी त्यांना जास्त त्रास व्हायला लागला। मग परत त्यांना आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो आणि परत दवाखान्यात जाताना आम्ही बांबूची झोडी घेऊन गेलो। 4-5 लोकांनी गोळा केले आणि बांबूच्या झोडीत तोरण आपलं सर केलापाणी ते कालापाणी या अंतरापर्यंत आम्ही घेऊन गेलो। 15 किलोमीटर एवढं अंतर आहे आणि तो रस्ता एवढा बिकट आहे की त्यांना जर थोडंसं पाय जर घसरलं तरी त्यांना हे पाय घसरलं की दोरीत जायला हे होतं आणि पडलं कधी असतं मृत्यू झाला असतं मातेचा आणि ते घेऊन जाण्याची जोडी बांधले त्यांना सुद्धा हे भीती होती। मोठी जीव घालून घेऊन गेलो आम्ही तिथपर्यंत आणि एवढं अंतर कापून आम्ही मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन गेलो। तिकडे ते रस्त्यावर ठेवलं त्या महिलेला, त्या मातेला ठेवलं आम्ही आणि तिकडे तोरणमाळला ॲम्ब्युलन्स घ्यायला गेलो आणि मग त्याच्या महिलेला तिकडे तोरणमाळ आरेश आपलं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, तिकडे भरती केले। मंजूर सर केलापाणी ते कालापाणी ते केलापाणी हा रस्ता जो आहे तो 15 किलोमीटर 5 किलोमीटर मंजूर आहे। आमदार ॲडव्होकेट के सी पाडवी यांनी हा रस्ता मंजूर करून दिला आहे आमदार, आणि तो रस्ता आजपर्यंत ठप्प आहे, पेंडिंगमध्ये आहे। 25 जानेवारी 2024 रोजी या रस्त्याची भूमिपूजन करण्यात आले होते, तरी देखील या रस्त्याचे आजपर्यंत काही काम केलं नाही। 1 वर्ष उलटून गेले, 1 वर्ष होऊन 1 महिना झाला, तरी देखील त्या रस्त्याची कोणीच हालचाल करत नाही, कोणते अधिकारी येत नाही आमच्यापर्यंत, ठेकेदार येत नाही, कोणीच नाही। त्यामुळे ही घटना घडली आहे। जर रस्त्या कधी झालं असतं तर ही घटना आज पाहायला मिळाली नसते आपल्याला। ही घटना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसाठी डोळे उघडणारी आहे। 7 दशकांहून अधिक काळ उलटूनही अनेक आदिवासी गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा अशा दुर्घटना पुन्हा घडण्याची भीती आहे। आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव, नमस्कार।